नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अनुराध चंद्रे, नवगण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ या ठिकाणी वाणिज्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून मी कार्य करतो. तर आज तुमच्यासमोर मी अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या देशामध्ये अनेक अर्थतज्ञ होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ म्हणून थोडासा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे असं मला वाटते. बाबासाहेबांचं अर्थशास्त्रामधलं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देणारा आहे, विकसित करणारा आहे. हे सर्व जगातील अनेक अर्थतज्ञांनी मान्य केलेलं आहे. बाबासाहेब हे फार बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. ते जगप्रसिद्ध वकील होते, कायदेतज्ञ होते. बाबासाहेब एक उत्कृष्ट पत्रकार होते. बाबासाहेब हे इतिहासकार होते. बाबासाहेब हे समाजशास्त्रज्ञ होते, थोर राजकारणी होते आणि ते एक उत्तम वकील होते. आणि त्याचबरोबर बाबासाहेब हे प्राध्यापकसुद्धा होते. आशिया खंडातलंच भारतातलं पहिलं सिडहॅम कॉलेज या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पॉलिटिकल इकॉनॉमिक्स या विषयाचे प्राध्यापक होते. जेव्हा सुरुवातीला या महाविद्यालयाची सुरुवात भारतामध्ये झाली, मुंबईमध्ये सिडहॅम कॉलेजची, तर सिडहॅम कॉलेज ह्या गव्हर्नमेंटच्या कमिटीने त्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेशी संपर्क केला होता की आम्हाला पॉलिटिकल इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही एखाद्या चांगल्या अर्थतज्ञाची, प्राध्यापकाची आम्हाला म्हणजे माहिती द्या, ॲड्रेस द्या, आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आम्ही बोलून घेऊ. तर अशा पद्धतीनं त्यावेळेस सिडहॅम कॉलेज म्हणजे त्यावेळेस मुंबई गव्हर्मेंट, बॉम्बे प्रॉन्स आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. तर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून असं एक पत्र आलेलं आहे की नुकतीच आमच्या लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमिक्स या युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर आंबेडकर नावाची व्यक्ती ही भारतामध्ये परत गेलेली आहे अर्थशास्त्रामध्ये, DSc ही पदवी घेऊन. आणि सध्या तरी जगामध्ये पॉलिटिकल इकॉनॉमिक्स या विषयाला त्यांच्यासारखं न्याय देईल अशी व्यक्ती तरी सध्या जगात कोण नाही, असं त्यांचं म्हणजे त्यावेळेचं स्टेटमेंट होतं. तर अशा रीतीने बाबासाहेब हे फार थोर अर्थतज्ञ होतं. तर बाबासाहेबांना असं संविधानाचे शिल्पकार, संविधानाचे अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक, इतिहासकार, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ असे वेगवेगळे पैलू लावून त्यांची अर्थतज्ञ ही जे व्यक्तिमत्व होतं किंवा बाबासाहेबांच्या सर्वात जास्त पदव्या हे अर्थशास्त्रामधल्या आहेत. त्यांची बॅरिस्टर ही कायद्याची जर पदवी सोडली ग्रेज इन युनिव्हर्सिटी लंडनमधली, तर बाकी सर्व त्यांच्या पदव्या ह्या अर्थशास्त्रामधल्या आहेत. म्हणजे बाबासाहेब हे अर्थशास्त्रामधले हे तज्ज्ञ होते. आता विशेषतः बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये म्हणजे एवढ्या जगामध्ये कोणत्याच व्यक्तीकडे अर्थशास्त्रामधल्या त्यावेळेस पदव्या नव्हत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी उत्तुंग अशी कामगिरी केल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रामधली जी कामगिरी आहे ती झाकून गेली असं काही लोक म्हणतात, पण तसं नाही आहे. मुद्दामच दुर्लक्षित राहिलेलं आहे. आता जर समजा हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स, इंडियन इकॉनॉमिक्स थॉट्स हे जर समजा आपण समजून घेतलं तर
आपल्याला असं लक्षात येते की बाबासाहेबाबद्दल म्हणजे अतिशय कमी ज्ञान असलेल्या लोकांच्याबद्दल त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे, परंतु बाबासाहेबाचे अर्थतज्ञ म्हणून नोंद घेतलेली नाही. आणि विशेष म्हणजे अर्थशास्त्राची कामगिरी बाबासाहेबांची जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये 1913 ते 1923 या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी 3 महत्त्वाचे अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहिलेले आहेत, जे की त्याच्यामध्ये त्यांच्या PhDचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजन्स इन ब्रिटिश इन इंडिया हा त्यांचा PhDचा जो ग्रंथ आहे 1880 ते 1920 या कालावधीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतामध्ये जे चलनव्यवस्थेचा वापर केलेला आहे तर तो कसा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी त्रासदायक आहे, नुकसान कशी होते लोकांची, म्हणजे कसं नुकसान होते त्याच्यामुळं, हे बाबासाहेबांनी अतिशय म्हणजे आकडेवारीसहित तो ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता अर्थशास्त्रावर PhDचा, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजनल इन ब्रिटिश इन इंडिया. तर या ग्रंथामध्ये म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी होती ती भारतामध्ये राज्यकारभार पाहत असताना जो आपल्या देशामध्ये कर किंवा महसूल गोळा करते आणि त्याची कशी म्हणजे त्याचं युटिलायझेशन केलेली आहे, तर त्याचं त्यांनी सविस्तर की ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं किंवा म्हणजे आता जसे सोर्स आहेत डेटा कलेक्ट करण्याचे तसे नव्हते, तरी पण त्यावेळेस बाबासाहेबांनी तसं हे केलेलं आहे. तर बाबासाहेबांचे प्रमुख अर्थशास्त्रामधले जे 3 ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी MAचा जो त्यांचा थेसिस आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाचा, हा पण अतिशय उत्कृष्ट ग्रंथ त्यांनी MAसाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये MAसाठी तो ग्रंथ त्यांनी लिहिला होता, तो थेसिस लिहिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी त्या ईस्ट इंडिया कंपनीचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स याविषयी सविस्तर माहिती दिली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी DSc ही जी पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून घेतली होती बाबासाहेबांनी 1923 मध्ये. तर DScच्या म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, तर ही पदवी बाबासाहेब हे आशिया खंडातले पहिली व्यक्ती होती मिळवणारे DSc इकॉनॉमिक्समध्ये. त्यावेळेस म्हणजे ही पदवी घेऊन अर्थशास्त्रामध्ये आशिया खंडात किंवा भारतामध्ये आलेली अशी एकही व्यक्ती नव्हती. तर त्या DSc पदवीसाठी बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिनल सोल्युशन्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये मात्र त्यांनी बाबासाहेबांनी करन्सी आणि म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिनल सोल्युशन्स म्हणजे हे आकडेवारीसहित आणि ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश सरकारचे जे घटक राज्य आहेत त्याच्यामध्ये कसं म्हणजे बदल होत गेले आहेत हे सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. आता विशेष म्हणजे भारतामध्ये जे फायनान्स कमिशनची तरतूद केलेली, मला या ठिकाणी एक मुद्दा आवर्जून असा सांगावासा वाटतो अर्थतज्ञ बाबासाहेब यांच्या बाबतीमध्ये, की जगातल्या कोणत्याही संविधानामध्ये भारताच्या संविधानामध्ये जेवढ्या आर्थिक तरतुदी आहेत तेवढ्या आर्थिक तरतुदी जगातल्या कोणत्याही संविधानामध्ये घटनेमध्ये नमूद केलेल्या नाहीत. त्याचं कारण हे एक आहे की संविधानाचे शिल्पकार किंवा संविधानाचे जे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ते एक मूळतः अर्थतज्ञ होते आणि त्यांच्या त्या अर्थशास्त्र आणि अर्थतज्ञ असण्याचा हा एक फायदा झालेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक आर्थिक तरतुदी केलेल्या आहेत. आता हे फायनान्स कमिशन आता जसं 13वं 14वं फायनान्स कमिशन, वित्त आयोग म्हणतो आपण, की आपल्या देशामध्ये जो महसूल गोळा होतो किंवा
कर केंद्र शासन गोळा करते, तर ते वेगवेगळ्या मार्गाने शासनाला डायरेक्ट इनडायरेक्ट असे कर मिळतात आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे राज्यांना आणि केंद्र सरकारना कशा पद्धतीनं करावं हे बाबासाहेबांच्या म्हणजे PhDचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर या फायनान्स कमिशनची स्थापना भारतामध्ये झालेली आहे आणि दर 5 वर्षांनी हे कमिशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे पंतप्रधान आणि भारताचे अर्थमंत्री याच्याकडून ते कमिशन तयार होते आणि ते फायनान्स कमिशन हे 5 वर्षामध्ये कोणत्या घटकावर खर्च जास्त करायचा आहे म्हणजे कोणत्या विभागावर खर्च कशा पद्धतीने करायचा आहे अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड ते कमिशन करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये महसूल असेल, वितरण असेल, राज्य केंद्र सरकार अशा पद्धतीने हे म्हणजे राज्य आणि केंद्र शासनाचे फायनान्शियल रिलेशन कसे असावेत याबद्दल सविस्तर माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने हे बाबासाहेबांचा जो PhDचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी ते व्यवस्थित त्यांनी सांगितलं आहे. आणि भारतामध्ये रुपयाचे दळणवळणाचं साधन म्हणून त्यांनी त्यांचा जो DACचा प्रबंध आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये त्यांनी भारतातल्या म्हणजे चलन व्यवस्थेचा अभ्यास म्हणजे जवळजवळ 1800 ते 1921 म्हणजे जवळजवळ असं 120 वर्षापेक्षाही जास्त वर्षाचा त्यांनी अभ्यास करून म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज हे कसं बदलत गेलेलं आहे. म्हणजे रुपयाचं जे दळणवळणाचं साधन म्हणून आपण वापरतो, भारतीय लोक वापरत होते, तर त्याच्यामध्ये कसा बदल होत गेला तर याच्याबद्दल ही माहिती DACचा त्यांचा जो प्रबंध आहे अतिशय म्हणजे जगप्रसिद्ध त्यांचा ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन. तर भारतासारख्या देशामध्ये कशी चलन पद्धती असावी याबद्दल बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये व्यवस्थित सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आता त्यावेळेस म्हणजे 1920च्या दरम्यान त्या म्हणजे अर्थशास्त्रामधली बाबासाहेबांची एवढी कामगिरी उत्तुंग होती की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर, चलन व्यवस्थेवर जगातल्या म्हणजे भारतातल्या एकाही व्यक्तीने त्याच्यावर कोणतंच कसल्याच पद्धतीचं लिखाण केलेलं नव्हतं. फक्त अमेरिकेचे जे अर्थतज्ज्ञ होते लॉर्ड केन्स, तर त्यांनी एक भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणजे भारतीय वित्त व्यवस्थेवर एक ग्रंथ लिहिलेला होता 1909मध्ये. आणि त्या ग्रंथामध्ये म्हणजे जी थिअरी होती, थिअरी ऑफ लॉर्ड केन्स यांची 1909 साली भारतीय अर्थव्यवस्थेवर मांडलेली, तर ती थिअरी बाबासाहेबांनी खोडून काढली की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कशा पद्धतीचं म्हणजे करन्सी असावी, एक्सचेंज ऑफ गोल्ड किंवा स्टँडर्ड ऑफ एक्सचेंज कसं असावं. तर ते केन्सचं असं म्हणणं होतं की सुवर्ण विनिमय परिणाम त्याला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असावा असं त्यांचं म्हणणं होतं. तर बाबासाहेबांनी त्यांची थिअरी खोडून काढली, त्याला विरोध केला, 2 हात केले थोडक्यामध्ये. आणि बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की गोल्ड स्टँडर्ड हे म्हणजे भारतासारख्या देशांना हे सुटेबल राहील, कारण त्याच्यामध्ये आता ते सुवर्ण विनिमय परिमाण किंवा त्याला गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असं जे म्हणतात, तर त्याला पेपर करन्सी म्हणतात थोडक्यामध्ये. म्हणजे पेपर करन्सीचं त्याला पाठबळ होतं. तर भारतासारख्या विकसनशील आणि लवचिक अशा देशामध्ये त्यांनी तो तसा उपाय केन्स यांनी सुचवला होता. परंतु आपल्या देशातल्या अर्थतज्ज्ञांना लहान मोठ्या म्हणजे केन्सचीच म्हणजे त्यांनी थिअरी वापरली. म्हणजे आपल्या देशातल्या जसं लोकांना, परदेशातल्या लोकांनी एखादी समजा आपल्या देशाविषयी एखादं संशोधन केलं, रिपोर्ट मांडला किंवा काही वक्तव्य केलं की त्याची रीग ओढण्याची जी पद्धत आहे, तर तशी पद्धत म्हणजे भारतातल्या अर्थतज्ज्ञांनी त्यावेळी केली. परंतु बाबासाहेबांनी त्याला विरोध केलेला होता. ज्यावेळेस 1925ला हिल्टन कमिशन भारतामध्ये आलं, तर त्या कमिशनसमोरसुद्धा बाबासाहेबांनी साक्ष दिलेली आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतामध्ये कशा पद्धतीची चलन व्यवस्था असावी. आणि पुढं याच हिल्टन कमिशननी ज्या शिफारसी दिल्या होत्या त्या शिफारशीनुसारच ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1 एप्रिल 1935 साली ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजे स्थापना केलेली होती, म्हणजे इम्पेरियल बँक असं त्या बँकेचं आधी नाव होतं, त्या बँकेची स्थापना केली होती की जी बँक
आपल्या भारतामधल्या बँकेवर आणि चलन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवील. तर तीसुद्धा म्हणजे त्या रिझर्व्ह बँकेची, इम्पिरियल बँकेची स्थापनासुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या त्या हिल्टन कमिशनला सुचवलेल्या शिफारशीनुसार त्या बँकेची स्थापना झालेली आहे. आणि पुढं त्याची RBIमध्ये रूपांतर झाले. म्हणजे गोल्ड स्टँडर्ड, पण त्याच्यामध्ये लवचिकता आहे, परंतु ते दुधारी तलवार आहे. जर समजा सरकार जबाबदार असेल तर ते सरकार रिझर्व्ह बँकेकडून अमाप अशी चलन निर्मिती करून त्या चलन पद्धतीचा दुरुपयोग करू शकते असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि ते खरोखरच होतं की भारतामध्ये 1990 जवळपास 90पर्यंत तीच म्हणजे चलन व्यवस्थेमध्ये जे होतं की सरकारला पैशाची गरज वाटली किंवा निधी जर कमी पडला की ते रिझर्व्ह बँकेकडून चलन निर्मिती होत असे. परंतु 1993मध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले आणि आपल्या देशाचं आर्थिक धोरण हे बदलून टाकलं त्यांनी, तर त्यावेळेस त्यांनी त्याचे म्हणजे जे भाववाढ होती म्हणा किंवा महागाई वाढेल अशा पद्धतीनं जे बाबासाहेबांनी त्यांच्या त्या थेरीमधून सांगितलं होतं की आपल्या देशाला ते सुटेबल होणार नाही, म्हणून ते 1990च्या आसपास त्यांनी ते पद्धत रद्द केलेली आहे. नाही तर ॲडहॉक रिझर्व्ह बिल्स असे बिल काढून सरकारला पतपुरवठा करण्याचं काम होत होतं, परंतु ते नंतर रद्द करण्यात आलेलं आहे म्हणजे 1993 साली. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ही धोक्याची सूचना 70 वर्षापूर्वी दिली होती. तर ती भारत सरकारला 1993ला बाबासाहेबांच्या म्हणजे त्या थेरीची आठवण झाली आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि ती पद्धत बंद करून टाकली की म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून जे पतपुरवठा करून घ्यायचा तो बंद झालेला आहे. म्हणजे आता सरकारला म्हणजे हे सुवर्ण किंवा ते जे गोल्ड स्टँडर्ड आहे तीच पद्धत अंमलात आता आणलेली आहे भारतामध्ये सुद्धा. म्हणजे असे बाबासाहेब हे दूरगामी विचाराचे अर्थतज्ञ होते. पुढे आता भारतामध्ये 3 असे म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 3 झोन तयार केले होते त्यांचं सरकार स्थापन करण्यासाठी. मद्रास, कलकत्ता आणि त्यावेळेचं बॉम्बे. तर बॉम्बे त्याला प्रोविन्स असं म्हणायचे. म्हणजे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं कामगाराविषयीचं काम बघून बाबासाहेबांची नियुक्ती ही ते जे व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यामध्ये ते त्यावेळेचं कॅबिनेट मंत्रिमंडळच होतं 15 लोकांचं. तर त्या 15 जणांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये 6 लोक हे युरोपियन होते आणि 9 लोक त्याच्यामध्ये भारतीय होते. तर त्या 9 भारतीयामध्ये बाबासाहेबांची नियुक्ती ही लेबर मेंबर ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ व्हाईसराय असं त्यावेळेचं ते एक हेच होतं, ते म्हणजे मंत्रिमंडळच होतं. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे बॉम्बे असेंब्ली होती त्यावेळीची ब्रिटिश गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये बाबासाहेब हे सदस्य होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे बिलं मांडलेली होती त्याच्यामध्ये. खोती पद्धत असेल किंवा खोती पद्धतीमध्ये शेतमजूर आणि जमीनदार याच्यामधला जो संघर्ष होता तो शेवटी नंतर बंद झालेला आहे. तर त्याविषयी बाबासाहेबांनी एक बिल मांडलेलं होतं. आणि दुसरं एक बाबासाहेब अर्थतज्ञ म्हणून जे बॉम्बे मनी लेंडर्स नावाचं जे बिल मांडलेलं आहे बॉम्बे असेंब्लीमध्ये, तर त्या बिलामध्ये जे शेरी गरीब लोकांना सावकार लोक व्याजाने पैसे द्यायचे, त्याच्यामधून ते पैसे द्यायचे, त्याच्यावर व्याज आकारायचे आणि ते पिढ्यानपिढ्या त्या लोकांची पिळवणूक करायची, शोषण करायचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. अशा पद्धतीचं ती पद्धत बंद करावी म्हणून बाबासाहेबांनी बॉम्बे मनी लँडर्स नावाचं बिल हे 1928ला सुद्धा त्या बॉम्बे असेंब्लीमध्ये मांडलं होतं आणि ते नंतर बंद झालं. बाबासाहेबांनी फार त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टी त्या बिलाच्या बाबतीमध्ये मांडलेल्या आहेत. तसं बिल भारतामध्ये आत्तापर्यंत सावकारीची जी पद्धत आहे आपल्या देशामध्ये, ग्रामीण भारतामध्ये खूप म्हणजे त्याच्यामध्ये लोकांनी सावकारांना असं करू तसं करू, परंतु त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. कोणीही तशी म्हणजे अजून हिंमत दाखवलेली नाही की त्या सावकाराच्या विरोधात एखादं बिल आणून त्यांच्यावर बंदी घालण्याचं. तर आणि बाबासाहेबांचं विशेष म्हणजे लेबर मुवमेंटविषयी फार मोठं काम होतं भारतामध्ये. म्हणजे बाबासाहेब
1928 ते 1936 जवळपास ह्या 7-8 वर्षामध्ये बाबासाहेबांनी भारतामध्ये कामगाराची खूप मोठी चळवळ उभी केली होती. आणि त्या चळवळीमधून त्यांनी कामगारांचे जे अडीअडचणी असतात त्या बॉम्बे असेंब्लीमध्ये पण मांडलेल्या होत्या आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे त्यांनी पाठपुरावा सतत करत होते. म्हणून योगायोगाने ज्यावेळेस बाबासाहेबांची एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून त्या व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये निवड झाली, त्यावेळेस बाबासाहेबांकडं लेबर मिनिस्ट्री म्हणजे त्याच्यामध्ये लेबर खात्याचे मंत्री बाबासाहेब होते थोडक्यामध्ये. आणि 1936 ते 42 असे जवळपास 6 वर्षे बाबासाहेब त्या काउन्सिलमध्ये मेंबर होते आणि त्यांनी वेगवेगळ्या खात्याचं काम बघितलेलं आहे. जवळपास त्यांच्याकडं 10 ते 12 म्हणजे त्यांच्याकडं खाते होते जवळपास. म्हणजे ते लेबर मिनिस्ट्री होती त्यांच्याकडं, कंपनी खातं होतं, त्याच्यानंतर रिव्हर मॅनेजमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा जलसिंचनाचं खातं आपण जे म्हणतो ते खातं होतं. असे वेगवेगळे खात्याचं काम बाबासाहेब स्वतः पाहायचे. म्हणजे जसं अमेरिकेमध्ये टेनेसी व्हॅली, बाबासाहेब अमेरिकेमध्ये ज्यावेळेस शिकायला होते त्यावेळेस अमेरिकेमध्ये जो तिथला प्रसिद्ध प्रोजेक्ट आहे टेनेसी व्हॅली, तर टेनेसी व्हॅली ज्या इंजिनियरनी तो प्रोजेक्ट तयार केला होता त्या इंजिनियरला बाबासाहेबांनी स्वतः भारतामध्ये बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडून त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे प्रकल्पाची आखणी, जवळपास 15 प्रकल्पाची आखणी बाबासाहेबांनी स्वतः म्हणजे त्या इंजिनियरकडून चर्चा करून पूर्ण तांत्रिक बाबीची माहिती करून घेऊन ते प्रकल्प तयार केले, त्याची प्लॅनिंग केली आणि जवळपास 8 प्रकल्प बाबासाहेबांनी स्वतः त्यावेळेस त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर असताना ते तयार केले. त्याच्यामध्ये आपण दामोदर व्हॅली असेल, हिराकुंड असेल किंवा भाकरा नांगल वगैरे असेल, हे बाबासाहेबांनी स्वतः म्हणजे ते कामं करून घेतलेले आहेत. तर असे हे प्रकल्प हे बाबासाहेब स्वतः म्हणजे ते पूर्ण म्हणजे त्याचं नियोजन बाबासाहेबांनी स्वतः केलेलं आहे. त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनी ते पूर्ण करून घेतलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे बाबासाहेब अर्थतज्ज्ञ म्हणून फार मोठी त्यांची कामगिरी आहे आणि ही कामगिरी त्यांचे इतर जे कार्य आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांच्या ह्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. परंतु बाबासाहेबासारखा अर्थतज्ज्ञ हे भारतामध्ये म्हणजे एवढा मोठा अर्थतज्ज्ञ भारतामध्ये बाबासाहेबासारखा कोणीही झालेला नाही थोडक्यामध्ये. आणि त्यांची कामगिरी ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांचे विचार हे एकदम पोषक होते, अनुकूल होते. आणि रिझर्व्ह बँक असेल, आपल्या देशातलं वॉटर मॅनेजमेंट असेल, आपल्या देशातलं इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट असेल, आपल्या देशामधलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हे बाबासाहेबांनी स्वतः त्या खात्याचे मंत्री असताना त्यांनी आपल्या देशामध्ये त्यावेळेस सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर त्यांनी कामगार कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये PF असेल किंवा अपघात विमा असेल, कामाचे 8 तास असतील किंवा महिला कामगारांसाठी वेगळे नियम असतील, खाण खातंसुद्धा त्यांच्याकडे होतं. त्या खात्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी वेगवेगळ्या खाणीला भेटी देऊन त्या ठिकाणचे जे सुविधा असतात ते स्वतः बघून स्वतः त्या ठिकाणी त्यांनी सूचना दुरुस्त्या स्वतः त्यावेळेस केलं. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी आर्थिक विकासामध्ये भारताच्या फार मोठं योगदान आहे आणि ते एक थोर अर्थतज्ज्ञ होते असं आपल्याला म्हणजे त्यांच्या त्या अर्थशास्त्रामधल्या लिखाणावरून, अभ्यासावरून, त्यांच्या कामावरून आपल्याला म्हणता येते. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीनं बाबासाहेब एक थोर अर्थतज्ज्ञ होते असं हे आपल्याला समजून घेता येईल. धन्यवाद.